नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पदावली सोडवणार आहे आणि त्यासाठी बॉडमासच्या नियमाचा वापर करूया. तर त्यानुसार सगळ्यात पहिले आपल्याला आतील कंस सोडवावे लागणार आणि त्यामध्ये सुद्धा भागाकार ही क्रिया प्रथम करावी लागणार. मग त्यानुसार उरलेली पदावली पूर्ण जशीच्या तशी लिहून घेऊया. 12 वजा मोठ्या कंसामध्ये 6 भागीला कंसामध्ये 8 वजा. आता यानंतर 16ला 4ने भागूया. 4 चूक 16, 4चा भाग गेलेला आहे. बाकी पदावली लिहून घेऊया कंस पूर्ण. त्यानंतर दुसऱ्या स्टेपमध्ये 12 वजा मोठ्या कंसामध्ये 6 भागीला लहान कंसामध्ये 8 वजा. आता यानंतर गुणाकाराची क्रिया करूया. 4 त्रिक 12 अधिक 10 कंस पूर्ण. त्यानंतर 12 वजा मोठ्या कंसामध्ये 6 भागीला कंसामध्ये 8. आता हे 8 धन आहेत म्हणजेच अधिक आहेत आणि हे 10 सुद्धा अधिक आहेत. यांना आपण जवळजवळ लिहून घेऊया. 8 अधिक 10 वजा 12 कंस पूर्ण. त्यानंतर 12 वजा मोठ्या कंसामध्ये 6 भागीला कंसामध्ये 8 आणि 10 18, 18 वजा 12 कंस पूर्ण. त्यानंतर 12 वजा मोठ्या कंसामध्ये 6 भागीला 18 मधून 12 गेले, उरले 6 कंस पूर्ण. त्यानंतर 12 वजा 6 भागीला 6 म्हणजे 6 एके 6. या ठिकाणी भाग आलेला आहे 1चा आणि 12 मधून 1 गेले, उरले 11. अशा प्रकारे या पदावलीचं उत्तर 11 आलेलं आहे.